स्वतः एक बटाटा घेतला आहे आणि मिरची घेतली. मला तर तशी लाल तिखटाचीच आवडती. मस्त उपवासाला साबुदाणा खिचडी आणि दही. तर चला आता मी ही साबुदाणा खिचडी बनवायला घेणार आहे. मस्त छान ऊन पडले, असं वाटत पण नाही की आता पावसाळा चालू. रोड पण छान वाळला आहे आणि ऊन असेल ना तर कपडे वगैरे म्हणजे वाळतात. 1-2 दिवसात असं ऊन पडलं ना तर भारी वाटतंय. तर चला आता मी चालले दही आणायला साबुदाणा खिचडीसोबत खायला, कारण की स्वयंपाक वगैरे म्हणजे फराळाचं बनवून झालेलं आहे. तर म्हटलं चला आता दही घेऊन येऊ. आणि रुद्राश गेला आहे गावाला, म्हणजे त्याला सुट्टी आज आणि उद्या, त्याच्यामुळे तो गेला आहे. आत्ता गेला आहे सकाळी 10 वाजता. फराळ वगैरे काहीच नाही केली. तर मला वाटतंय दही भेटेल का नाही, कारण की आज सगळ्यांना उपवास असतो, त्याच्यामुळे आता बघू. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज आहे आषाढी एकादशी. आज आहे आषाढी एकादशी. तर आज काही स्वयंपाक वगैरे नाही बनवायचा, तर फक्त साबुदाणा बनवायचा आहे. तो मी रात्रीच भिजायला घातला आहे. तर आज सुट्टी पण होती रुद्रांशला शाळेला आणि स्वयंपाक पण नव्हता, म्हणून आज थोडंसं उशिराच आवरले. तर चला अगोदर मी चहा टाकते. मी कालच म्हटलं होतं की मला आता चहा बंद करायचा आहे आणि मी सकाळी घेतलासुद्धा नाही. पण काय झालं की 4 वाजेपर्यंत माझं डोकं एवढं दुखायला लागलं, तर मग 4 वाजता थोडासा घेतला. आज तर एकादशी आहे आणि तिथलं आज पण घेऊयात, उद्यापासून बंद करेल. तर चहा टाकते. अजून पाणी नाही घेतलं मी, पाणी गरम करून ठेवलं नुसतं. ग्लासमध्ये गरम करून ठेवले, तांब्यामध्ये पण ठेवलं. पाणी प्यायची सवय पण कसं होतं आहे, एकदा जर बंद केली ना तर मग पिऊ नाही वाटत आहे. आणि रोजच्या रोज जर पाणी पिलं तरच छान वाटतं, म्हणजे पिऊ वाटतं, नाही तर नाही पिऊ वाटतं. आणि मी चहामध्ये आलं आणि लवंगा पण टाकत असते. 2 किंवा 3, जास्त चहा असेल तर 3 लवंगा, दोघांचा असेल तर 2. पण आज मला उपवास, आज नको लवंग वगैरे टाकायला. आणि साबुदाणा बघताय ना, रात्री भिजवलं ना, त्यामुळे छान भिजला मस्त. आणि मी गेल्या वेळेस बनवला होता, तर तेव्हा काय झालं होतं की मी भिजवताना थोडंसं जास्त पाणी टाकलं होतं, म्हणून खूप जास्त चिकट झालं होता. आणि तो साबुदाणा आहे तो आणून ठेवलेला बरेच दिवस झाला घरामध्ये, त्याच्यामुळे मला वाटलं की चिकट झाला असेल. तर म्हटलं आज थोडंसं कमी पाणी टाकूयात आणि बनवूयात. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन. आणि हा मला वाटतं आता थोडासा जास्तच होईल. रुद्राज तर म्हटलं मी खाऊन जाणार आहे, त्याला जायचं आहे गावाला, सुट्टी आहे आज आणि उद्या, म्हणून मस्त छान भिजला आहे. ह्याला शेंगदाणे भिजायला, शेंगदाणे भाजून घेते. ए रुद्रांश बाळा, चहा पिणार आहे का तू? का बरं? काल तर घेतला होता की, काल सकाळी घेतला होता ना. आज 2 ग्लास गरम पाणी घेतलं. आणि ही चहामध्ये ही वेलची दिसते ना, तर मी टाकली नाही, ही चहा पावडरमध्येच आहे. तसं उपवास वगैरे असेल तर मी चहामध्ये म्हणजे काही दुधाचा केला किंवा काळा जरी केला ना, तरी फक्त चहा पावडर आणि साखरच घालते. बघू शकता ह्याच्यामध्येच जी चहा पावडर आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी मिरची टाकलेली, त्याच्यामुळे मग माझ्याकडनं चहामध्ये पण गेली. वेलचीच आहे, नाही कशाचं तरी पानं आहेत ते, वेलची नाही ती, वेलचीचं काही कळलं मला नाही, कशाचे तरी पानं आहेत ते, असं वाटतं वेलचीसारखं.
अगोदर चहा घेते आणि मग नंतर साबुदाणा खिचडीची तयारी करूया. आता मी थोडा जास्त चहा टाकला आहे, पण ह्याला नको आहे. वेलदोडे दिसत आहेत, पण थोडेसे ना कवळे, म्हणजे एकदम कवळे कसे असतात त्या टाईपमध्ये. मला वाटलं की काहीतरी वेगळेच पान आहेत, कारण की जेव्हा मी चहा पावडरमध्ये बघितले होते ना तेव्हा खूप छोटाले दिसले, आणि आता चहामध्ये कसं फुगतंय जरा असा, तर आत्ता कळते की ही हिरवी वेलची होऊ शकतं सेम, फक्त ती थोडीशी चहा पावडरमध्ये टाकली. चहा घेतला आणि आत्ता बनवते मी साबुदाणा खिचडीसाठी लागणारं साहित्य घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर ना शेंगदाणे आहेत, ते आपण मस्त छान भाजून घेऊया. आणि रुद्राज अगोदर म्हटला की मी साबुदाणा खिचडी खाऊन जाणार आहे, आणि आत्ता काय म्हणतो की मी नाही खाऊन जाणार आहे, मी तसंच जाणार आहे. तर मग आता मी काय करणार, फक्त शेंगदाणे भाजून, ते तिथं 2 डब्बे, तर 2 डब्बे हातात घेतो, पिशवी नाही बाळा, उद्या संध्याकाळपर्यंत यायचं काय. हो, थोडंसं ऊन पडले, मला वाटते शेंगदाणे बाहेर पडायला घालावं लागते, बुरशी धरायला लागली. तर साबुदाणा जर खूप जास्त भिजला असेल ना तर काय करायचं, म्हणजे थोडंसं सुकं बनायचं. आता माझा तर काय जास्त भिजला नाही, पण काय करायचं, शेंगदाण्याचा कूट, आणि आता मी ह्याच्यामध्ये म्हणजे हिरवी मिरचीच टाकणार आहे. जर चटणी जरी टाकायची असेल तर मग मी काय करत असते, शेंगदाण्याचा कूट आणि चटणी वगैरे ना, मीठ, हे सगळं साबुदाण्यामध्ये मिक्स करून ठेवायचं, म्हणजे अर्धा तास 15 मिनटं. आणि मग नंतर साबुदाणा आहे ना तो अजिबात चिकट पण नाही होते, आणि जास्त भिजलेला असेल तर तसं करायचं. आता मी आता थोडंसं लवकर करते, कारण की मला अगोदर रुद्राज म्हटला होता की खाऊन जाणार आहे, त्यामुळे थोडंसं लवकर बनवणार होते, पण आता तो लगेच गेला. म्हटला की नाही, आता मी नाही खाऊन जाणार आहे, तिथे गेल्यावर खातो म्हटला साबुदाणा खिचडी. तर आता मी फक्त लाईटीचा काही भरोसा नसतो, त्यामुळे फक्त आता मी शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट वगैरे करून ठेवते, आणि नंतर मग 12च्या नंतर दुपारी साबुदाणा करायला घेऊयात, कारण की गरमच खायला चांगला वाटतो, गार वगैरे झाला तर मग नाही चांगला लागत. आणि उपवास वगैरे असेल तर शक्यतो आम्ही म्हणजे 12 वाजायच्या अगोदर नाही काही फराळ वगैरे नाही काही करत आहे. मी तरी करत असते एखाद्या वेळेस, पण हे नाहीत करत. आणि कमी गॅसवरती शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे. कमी गॅसवरती थोडा वेळ लागतो, पण शेंगदाणे आहेत मस्त छान भाजतात. सो शेंगदाणे आहेत मस्त छान खरपूस भाजलेत. आता मी गॅस बंद केला, आणि आता थोडीशी आपण थंड होऊ देऊयात, आणि नंतर मग मिक्सरला काढू. जे मिक्सरचं भांडे ना त्याच्यामध्ये ना मी लसणाची चटणी बनवून ठेवलेली होती, त्याचा लसणाचा थोडासा वास येत होता, त्याच्यामुळे मग ते चांगलं धुवून गरम पाण्यात ठेवलं बराच वेळ, म्हणून मला चला थोडा उशिरा बनवूयात. आता साबुदाणा बनवायचा असेल ना तर खूप जास्त बारीक करायची गरज नाही, शेंगदाण्याचा कूट थोडासा मोठालाच ठेवायचा आहे. थोडासा तरी पण ना बारीकच झाला आहे, असल्यामुळे मी थोडासा वेळ जास्त फिरवलं, त्यामुळे थोडासा बारीक झाला. आता मी ह्याच्यामध्येच साबुदाण्याला परतून घेणार आहे. तर मी इथे बटाटा, काय आद्या 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 आज लई नटली आहे. आद्या मी का साबुदाणा खिचडी, तू काय खाल्लं उपवासाला, काय खाल्लं सांग. चपाती खाल्ली ना, तुझा उपवास आहे, चपाती खाऊन उपवास करते का, काय खाल्लं सांग की. चपाती, अजून खाऊ म्हणजे काय, खाऊ काय खाल्लं. हां
एवढं खाल्लं होय. स्वतः एक बटाटा घेतलाय आणि मिरची घेतली. मला तर तशी लाल तिखटाचीच आवडती. पण मी पहिला माझी बाजूला काढ. हो तुझी काढ. चालते. मिरच्या खराब व्हायला लागल्या. आता मला लाल तिखटाची आवडती, पण लाल तिखट कसं आहे ना की जे खडे मसाले आहेत ते मिक्स करून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे उपवासाला नाही चालणार आहे. आणि फक्त मिरचीची चटणी आहे ती मी नाही ठेवलेली. आणि आत्ता ह्यांना वेगळी करायची मला, कारण ह्यांना बटाटा आवडत नाही म्हणतात. तर बटाटा घालून मला बनवायची आणि ह्यांना फक्त शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची. तर चला अगोदर हिरवी मिरची आणि बटाटा वगैरे आहे कट करून घेते. बटाटा मोठाच होता पण चालते, वेगळी बनवते थोडी. ही घेतली हिरवी मिरची. आता ही मी दोन्ही खिचडीला वापरणार आहे, म्हणजे बटाट्याच्या खिचडीला पण वापरणार आहे आणि जी ह्यांना बनवायची साधी त्याला पण वापरणार आहे. तर हिरवी मिरची अगोदर कट करून ठेवते. दही आणणार आहेत का हो? हां त्याला काय होतं? आता ह्यांचं काय म्हणणं आहे, बटाटा उपवासाला चालत नाही म्हणून त्यांना बिना बटाट्याची खिचडी खायची. आणि जे त्यांचं असं म्हणणं की लिंबू चालत नाही, बटाटा चालत नाही. आता बाकीचं तर कोणी तर कोथिंबीर पण आणि जिरे पण टाकते, ते मला माहिती आहे की ते नाही चालत आहे, म्हणून ते मी नाही वापरते. फक्त मी ना म्हणजे बटाटा, म्हणजे आमच्याकडे पहिल्यापासूनच बटाटा लिंबू वगैरे खात आहेत उपवासाला. दही बटाटा लिंबू सगळं खात आहेत. ह्यांचं असं म्हणणं आहे की दही पण गाईचं असेल तर चालतं. मला तर चालतं. तर आता मी हिरवी मिरची ना अगोदर साईडला काढून घेते, म्हणजे मला बटाटा कट करायचा आहे. कारण की मला बिना बटाट्याची साबुदाणा खिचडी अजिबात आवडत नाही. तर आता शेंगदाण्याचा कूट आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. आता मी जेवढा साबुदाणा भिजू घातलाय ना तेवढा फक्त शेंगदाण्याचा कूट करून घेतला. थोडासा झाला बारीक. आणि मीठ पण आपल्याला ह्याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं, म्हणजे फोडणीमध्ये फक्त हिरवी मिरची टाकली की हे टाकून परतायला. फक्त मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घातला ह्याच्यात. पाणी किती टाकू नको? नाही. नाही आता पाणी कशाला, ह्याच्यावर नाही मारत ना पाणी. तर आता कढई गरम झाली, आता ह्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल गरम झालं की हिरवी मिरची टाकायची, अर्धीच टाकू ना, जास्त तिखट होईल. आणि हिरवी मिरची कधी पण टाकलीच आपल्याला त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मी साबुदाण्यात मीठ टाकलं नाही त्यामुळे आता थोडंच टाकायचं. मिरची छान तळून घेऊया तेलामध्ये. आणि आता लगेच टाकूया साबुदाणा. आता हा मिक्स करून ठेवला आहे ह्याच्यामध्ये. आता बाकी काहीच टाकायची गरज नाही. मी मीठ आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो अगोदरच टाकला आहे.
हे आपल्याला एकदम लो गॅसवरती 2-3 मिनटं छान परतून घ्यायची. आणि ही आता अजिबात चिकट नाही होणार आहे, कारण की साबुदाणा मस्त छान भिजला आहे. आणि त्याच्यासाठी मी रात्रीच भिजू घातला. रात्री जर भिजू घातला ना तर छान भिजतो. आणि पाणी अगदी आपल्याला थोडंच घालायचं. झाकण वगैरे नको ते, पण मऊ शिजतो ना चांगला. बस चालते, असंच करते घेते. नाही होणारच नाही, सुट्टीच होणार आहे, कारण की भिजला व्यवस्थित. अगदी 1 ते 2 मिनिटं आपल्याला झाकण घालून ठेवूया. तर आता 2 मिनिटं झाले. आता आपण झाकण काढूयात. झाकण घातलं ना तर लवकर शिजतो आणि छान शिजतो. बघू शकतो. अजून पण ह्याला बराच वेळ लागणार आहे शिजायला. आणि अजिबात चिकट वगैरे अजिबात नाही होत. बिना झाकण घालता पण छान शिजतो. पण मला जास्त करून असा झाकण वगैरे घातलं तर मला तसं छान वाटतं. असा खूप वेळ पण जातो. आणि पूर्ण हा साबुदाणा आहे ना, आता हा अजून पांढरा पांढरा दिसतोय. काही थोडासा झाला आहे, ट्रान्सपरंट दिसतो तो. तसं झालं की समजायचं की साबुदाणा आहे आपला छान शिजला. तर चला, आता एक साबुदाणा बनवून घेतला आहे बिना बटाट्याचा. आणि आत्ता मी बनवणार आहे बटाट्याचा. तर आता मी दुसरी कढई ठेवली आहे. तर त्याच्यामध्ये पण तेल टाकून घेते. मला तेल टाकलेली पण आवडती आणि तूप टाकलेली पण आवडते. तर आता मी तेलच टाकणार आहे. आणि तूप आहे ते वरतून थोडंसं टाकायचं. आता बटाटा आहे ना, उकडून घेतला असताना तरी दोन्ही एकत्रच करून नंतर वरतून बटाटा जरी मिक्स केला असता तरी चालला असता. पण आता मी बटाटा आहे तो उकडून नाही घेतला, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट बटाटा आहे तो तेलामध्ये परतून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये टाकले तेल. आणि आता लगेच आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया. आणि हिरवी मिरची टाकली आता लगेच मी ह्याच्यामध्ये ना बटाटा टाकून घेते. तेल जास्त गरम नाही झालं, पण तरी पण टाकलं, कारण की मिरची लगेच जास्त तळती आणि मग ठसका. दोन्ही एकत्रच टाकलं तरी चालते. आता आपल्याला ह्याच्यावरती टाकायचे थोडंसं मीठ. मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता बटाट्याला पण थोडंसं मीठ लागणार आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आता मीठ टाकते. आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं. अर्धा ते 1 मिनिट आपण याला परतून घेऊया. आता 1-1.5 मिनटं परतल्याच्यानंतर मी आता गॅस हाय फ्लेमवर ठेवता. तेल गरम नव्हतं झालं म्हणून आता एकदम लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे. आणि त्याला झाकण घालून ठेवायचं अगदी 2 मिनटं, 1.5 ते 2 मिनटं. म्हणजे बटाटा आहे ना तो आपला छान शिजतो. 2 मिनटं झाले, झाकण काढू. आणि बघू शकता आता बटाटा आहे ना बऱ्यापैकी शिजला. ते 50% तरी शिजलाय. अजून त्याला वेळ लागणार आहे थोडासा. पण आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा साबुदाणा ॲड करूया. म्हणजे त्याच्यासोबत राहिलेला बटाटा आहे ना तो पण छान शिजतो. आता ह्याला पण काही घालायची गरज नाही. लाल तिखट असतं तर मी थोडंसं घातलं तिखट, कारण मला लाल तिखट खूप जास्त लाल तिखटाची साबुदाणा खिचडी जास्त बेसन वगैरे मला जास्त आवडतं. नंतर माझ्याकडे उपवासासारखं तिखट नव्हतं लाल, हिरवी मिरची. आणि हिरवी मिरची जरी असेल ना आणि लाल तिखट असेल ना तरी मी दोन्ही अर्धा घालत असते. म्हणजे थोडीशी हिरवी मिरची घालायची 1-2 आणि बाकीचं लाल तिखट. आता आपण याला छान 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. आणि आत्ता मी ना साबुदाण्यामध्ये ना मला ना साखर जास्त आवडते, त्यामुळे शेवटला थोडीशी याच्यामध्ये साखर पण घालणार आहे. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करते. तूप मला जास्त आवडतं. 1 चमचा तूप घातले.
परत एकदा छान परतून घेते आणि झाकण घालून ठेवते. दोन मिनिटं झाकण घालून ठेवूयात. आता 2 मिनिटं झालेत, झाकण काढूयात आणि याला मस्त छान परतून घेऊयात. मी 2दा किंवा 3 वेळेस 1-2 मिनिटं झाकण घालून शिजवून घेते. तर आत्ता आपला साबुदाणा आहे तो मस्त छान शिजलाय, वाफळलाय वाफेवरती. आणि आत्ता मी गॅस बंद करणार आहे. मीठ वगैरे बरोबर आहे, मस्त छान झालं. आता गॅस आहे तो आपण बंद करूया आणि तसं झाकण घालून थोडा वेळ ठेवूया. आणि मी ह्याला थोडा वेळ झाकण घालून ठेवणार आहे. ह्यांना पण मी वेगळी बनवली, माझ्यासाठी पण वेगळी बनवली. आणि आत्ता फक्त राहिले दही. तर आता मी दही पण आणायला जाणार आहे, कारण की शॉप आहे ती जवळच आहे आणि मला दही खूप जास्त आवडतं. साबुदाणा म्हटलं होतं दही पाहिजे. तर चला आत्ता राहिलेली भांडी आहेत तेवढी मी पटकन आवरून घेते आणि दही आणायला जाते. तर तुम्हाला ना ही आजची रेसिपी कशी वाटली, म्हणजे साबुदाणा खिचडी, तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर छान ऊन पडले, असं वाटत पण नाही की आता पावसाळा चालू. रोड पण छान वाळला आहे आणि ऊन असेल ना तर कपडे वगैरे म्हणजे वाळतात. 1-2 दिवसात असं ऊन पडलं ना तर भारी वाटतंय. तर चला आता मी चालले दही आणायला साबुदाणा खिचडीसोबत खायला, कारण की स्वयंपाक वगैरे म्हणजे फराळाचं बनवून झालेलं आहे. तर म्हटलं चला आता दही घेऊन या. आणि रुद्राश गेला आहे गावाला, म्हणजे त्याला सुट्टी आज आणि उद्या, त्याच्यामुळे तो गेला आहे. आत्ता गेला आहे सकाळी 10 वाजता. फराळ वगैरे काहीच नाही केली. तर मला वाटतंय दही भेटेल का नाही, कारण की आज सगळ्यांना उपवास असतो त्याच्यामुळे. आणि दही पण भेटेल तर म्हटलं चला, कारण की म्हणजे तसं तर दुधाचा चहा आम्ही जास्त घेतच नाही आणि अशात तर दूध म्हणजे कधी कधी भेटत पण नाही, पण भेटलं. आणि म्हटलं उपवास आहे म्हणून घेतले. तर आता मी एकाच पिशवीत घेतला. तुम्हाला भीती वाटायली की म्हणजे तसे 2 पिशव्या पण असं एकत्र ठेवलं आहे. कधी कधी दही आणि दूध सोबत ठेवलं ना तर दूध आहे ते फुटतं, म्हणून थोडंसं वरच्या साईडला धरली आहे पिशवी.